म्हाडा पुणे मंडळाचा कॅम्प नुकताच झालेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये बऱ्याच लोकांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर म्हणजे जेकारपत्र हे सुद्धा मिळालेलं आहे. त्याचबरोबर म्हाडा कोकण मंडळातील विजेत्यांना सुद्धा देकारपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे. तर सध्या ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे, ज्यांची डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी मिळालेली नाही, अशा लोकांना देकारपत्र मिळत आहे आणि फक्त 20% सर्वसमावेश सेवक योजनेअंतर्गत जी घरे होती, जे स्कीम्स होते, त्यातील लोकांना ते देकारपत्र मिळत आहे. बाकीचे जे काही म्हाडाचे फ्लॅट्स होते, तर त्यांना अजून वेळ आहे. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ आहे. त्याच्यामुळे त्यांना ऑफर लेटर मिळण्यासाठी सुद्धा वेळ आहे. बट प्रोव्हिजनल ऑफर लेटर आता ज्यांना मिळालेलं आहे, त्यांना आता डाऊट असेल किंवा कन्फ्युजन असेल, की प्रोव्हिजनल ऑफर लेटर मिळाल्यानंतर नेमकं काय होतं? नेमकी त्यानंतरची प्रोसेस कशी आहे? आपल्याला होम लोनसाठी अप्लाय कधी करावं लागेल? आपल्याला फ्लॅट कधी ताब्यामध्ये भेटेल? आपण तिथे राहायला कधी जाऊ शकतो? हे सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि जसं की सांगितलं, की आज आपण देकारपत्र मिळाल्यानंतरची प्रक्रिया कशी असेल, याबद्दलची सविस्तर माहिती, सविस्तर प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहतील. तर ही पूर्ण प्रोसेसचे जे काही स्टेप्स आहेत, ते मी तुम्हाला डायग्रामद्वारे दाखवतोय. जेणेकरून ते तुम्हाला समजण्यासाठी सिंपल जाईल. तर पहिली गोष्ट ऑफर लेटर. ऑफर लेटर म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर जे की तुम्हाला मिळालेले आहे असं कन्सिडर करूयात. प्रोव्हिजनल ऑफर लेटर ज्यांना मिळालेले आहे, ते तुम्हाला लेटर दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्या स्कीममधले जे काही बिल्डर्स होते, तर त्या बिल्डर्सला सुद्धा एक लिस्ट पाठवली जाते म्हाडाकडनं, की या लोकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतरची पूर्ण जी काही प्रोसेस होते ती बिल्डरसोबत होते. ऑफर लेटर मिळाल्यानंतर म्हाडाचा जे त्यानंतर म्हाडाचा जो काही रोल आहे, तो कमी होऊन जातो किंवा मग संपूर्णच जातो असं तुम्ही बोलू शकता. कारण की यानंतरची जी काही प्रोसेस असेल, जे काही स्टेप्स असतील, ते सर्व बिल्डर बघणार. तर बिल्डरकडे ती त्याची लिस्ट जाते आणि बिल्डरकडे जेव्हा लिस्ट येते, तेव्हा तो बिल्डर त्या लिस्टमधले जे काही ॲप्लिकंट्स आहेत, त्या सर्वांना कॉल करून त्यांना त्यांच्या ऑफिसला बोलावून घेतो. कशासाठी? तर त्यांना त्यांची पुढची प्रोसेस कंप्लीट करायची असते. 20% सर्व समाजसेवक योजनेअंतर्गत जे घरे येतात, त्यांना फार कमी वेळ दिला जातो ऑफर लेटर मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यामध्ये. जवळपास 1 ते दीड महिना 45 दिवसाचा एक अवधी दिला जातो. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या स्कीमचे जे काही म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं असतं. 40 ते 45 दिवसाचा अवधी दिला जातो. त्यामध्ये त्यांना ते कंप्लीट करायचं असतं. यामध्ये जर ॲप्लिकंटकडनं जर काही वेळ लागला, तर त्या ॲप्लिकंटला या क्षणी सुद्धा ते कॅन्सल करू शकतात. तर त्यामुळे तुमची जे काही प्रोसेस असेल, तुमचं जे काही पेमेंट असेल किंवा होम लोनचे जे काही ॲप्लिकेशन असेल, ते सर्व गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडून डिले झाला, तर बिल्डर तसं म्हाडाला कळवेल आणि म्हाडा तुमचं फ्लॅट रजिस्ट्रेशन करणार नाही किंवा तुमचा फ्लॅट रद्द सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. जेव्हा बिल्डर तुम्हाला तिथे बोलवला जातो, त्यावेळेस बिल्डर तुम्हाला इन फॅक्ट, इन शॉर्ट तुमच्या त्या प्रोजेक्टबद्दल, त्या स्कीमबद्दल, तुमच्या फ्लॅटबद्दल जे काही स्पेसिफिकेशन्स असतील, जसं तुम्ही नवीन फ्लॅट बघायला जाता, तुम्हाला जे काही डिटेल्स दिले जातात, त्या प्रकारचे डिटेल्स थोडक्यात तो देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुम्हाला जे काही डाउट्स असतील फ्लॅटबद्दल, स्कीमबद्दल ते तुम्ही त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्यायचे. जर लिटिगेशन असतील, जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल, कनेक्टिव्हिटीचा काही इश्यू असेल, हे सर्व जे काही इश्यूज असतील, तेव्हा तुमचा हाच वेळ आहे, जेव्हा तुम्हाला तुमचे डाउट्सचे ॲन्सर भेटतील. कारण की एक वेळेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत मग बिल्डर तुमच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात करू शकतो. त्यामुळे रजिस्ट्रेशनच्या पूर्वीच तुमचे जे काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील, त्या फ्लॅटबद्दल, त्या स्कीमबद्दल, ते पूर्ण तुम्ही करून घ्यायच्यात. तेव्हा बिल्डरकडनं करून घ्यायच्यात. त्यावेळेस हवंच तर लागलंच तर तुम्ही त्या सर्व कन्व्हर्सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲज अ प्रूफ
ते इन फ्युचर तुम्हाला दाखवता येईल, की तुम्ही असं कमिट केलं होतं आणि सध्याची कंडिशन अशी आहे. तर हे सर्व डिटेल्स तुम्ही त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत आणि तुमचे जे काही डाउट्स असतील, तर ते सुद्धा क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तिथे गेल्यानंतर बिल्डर ऑफकोर्स तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट्स घेऊन यायला सांगेल. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचे फोटोज वगैरे ते सर्व डिटेल्स ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे. प्लस तुम्हाला तो चेकबुक सुद्धा घेऊन यायला सांगेल, कारण की तुम्हाला एक नॉमिनल टोकन अमाउंट सुद्धा तिथे द्यावी लागते बिल्डरला. ही कंप्लीट अमाउंट नाही तुमची, एक नॉमिनल 10% 5% वगैरे अमाउंट तुम्हाला बिल्डरला ॲज अ टोकन द्यावं लागते विथ डॉक्युमेंट, जेणेकरून बिल्डर त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस करायला प्रोसेस करू शकेल. तर हे झालं त्या दिवशीचं. जेव्हा हे सर्व होतं त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारतात, की तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन आहे, समोरची जी काही पेमेंट असेल 15-20 लाखाची, त्यासाठी तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन आहे का तुम्हाला होम लोन काढायचं आहे? जर तुम्हाला होम लोन काढायचं असेल, तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे टाय केलेले होम लोनचे एजंट्स असतात. त्यांच्यासोबत ते त्यांच्यासोबत तुमचा नंबर शेअर करतील आणि त्यानंतर तो एजंट तुम्हाला कॉल करेल होम लोनच्या प्रोसेससाठी. जर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही जर चौकशी केली असेल, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल किंवा तुमची जवळची जी काही बँक असेल तिथे तुम्ही ऑलरेडी चौकशी केली असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही होम लोन काढू शकता. असं कंपल्सरी नाही की बिल्डरकडनंच काढायला हवं. फक्त बेनिफिट असा होईल की बिल्डरचे जे असतील त्यांना सर्व जे काही ॲडिशनल प्रॉपर्टी रिलेटेड, स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील, त्यांची सर्व त्यांना माहिती असेल. त्यामुळे तुमचं होम लोनची प्रोसेस ती लवकर कंप्लीट होऊ शकेल. तुम्ही जर तुमचा एजंट घेतला किंवा तुमची ब्रांच घेतली, तर त्या माणसाला ती स्कीम मे बी नवीन असू शकते. त्यासाठी त्याला ते सर्व डॉक्युमेंट गोळा करणे, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे काही लीगल व्हेरिफिकेशन असेल ते करणे, त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे मी तर सांगेल, की तुम्ही त्यांचा जो काही एजंट असेल, त्यांच्याकडनंच तुम्ही ते होम लोनची प्रोसेस कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडनं काही डिले होणार नाही. होम लोन अप्लाय झालं, होम लोन सँक्शन झालं. त्याच्यानंतर बिल्डर रजिस्ट्रेशनसाठी अगेन तुम्हाला एक इन ॲडव्हान्स तुम्हाला सांगेल, की या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन यायचे आहेत. अगेन जर तुमचं होम लोन नसेल, तुमचं जर ओन कॉन्ट्रिब्युशन असेल आणि जर फ्लॅट रेडी असेल, तर तुम्हाला त्या फ्लॅटची पूर्ण किंमत रजिस्ट्रेशनच्या पूर्वीच बिल्डरला द्यावी लागेल. ऑफकोर्स रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला त्यानंतर जेव्हा तुम्ही पोझिशन घेता, पोझिशन नंतरची जी काही थोडीशी नॉमिनल अमाउंट असते, ती सोडून बाकीची अमाउंट तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या पूर्वीच तुम्हाला त्यांना द्यावी लागेल आणि जी काही नॉमिनल अमाउंट राहिलेली रिमेनिंग अमाउंट असेल, ती तुम्हाला ॲट द टाईम ऑफ पोझिशन तुम्हाला त्यांना ती अमाउंट द्यावी लागेल. अगेन तुम्हाला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन, डाउट्स होते, की फ्लाइटची टोटल कॉस्ट किती येईल? तेव्हा जेव्हा तुम्हाला बिल्डर तुम्हाला फर्स्ट टाईम कॉल करेल, तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाईल, तिथे तुम्हाला ते कॉस्ट शीट सुद्धा देतील. त्या कॉस्ट शीटमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असणार, की जी आपली म्हाडाच्या बुकलेटमध्ये अमाउंट आहे, ती बेस अमाउंट आहे. त्यावरती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन प्लस सोसायटी फॉर्मेशन, इलेक्ट्रिसिटी, एम-एस-ई-बी कनेक्शन, वॉटर कनेक्शन किंवा मग सोसायटी फॉर्मेशन असतील किंवा अम्युनिटीज चार्जेस वगैरे हे बरेच काही-काही चार्जेस बिल्डर लावतो. तर हे सर्व चार्जेसची तुम्हाला लिस्ट तिथे त्यावेळेस समजेल आणि त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली समजेल, की तुम्हाला तुमच्या फ्लॅटची टोटल किंमत कितीपर्यंत जाते. जर 20 लाखाचा असेल, तर तो 24-25 लाखापर्यंत सुद्धा तो फ्लॅट जाऊ शकतो. रजिस्ट्रेशन एक वेळेस कंप्लीट झालं, जर तुमचा फ्लॅट रेडी असेल, तर रजिस्ट्रेशन नंतर काही दिवसामध्ये तुम्ही पोझिशन घेऊ शकता. पोझिशनच्या वेळेस जे काही नॉमिनल फॉर्मॅलिटीज जे असतील, रिमेनिंग अमाउंट तुम्हाला लाइक अमेनिटीजची अमाउंट असेल किंवा 2% अमाउंट ऑफ टोटल अमाउंट, ती सर्व तुम्हाला त्या पोझिशनच्या वेळेस तुम्हाला ती अमाउंट भरायची आहे आणि तुमच्या फ्लॅटचं पोझिशन घ्यायचं आणि पोझिशन नंतर ऑफकोर्स तुम्ही तिथे राहायला जाऊ शकता किंवा मग तो फ्लॅट भाड्याने देऊ शकता. फ्लॅट भाड्याने कसा द्यायचा त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही डायरेक्टली देऊ शकत नाही. त्यासाठी सुद्धा एक वेगळी प्रोसेस आहे. ती प्रोसेसचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो बनवला नसेल, तो बघितला नसेल अजून, तर तुम्ही तुम्ही त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आणि जर फ्लॅट रेडी नसेल, तर काय असेल प्रोसेस? जर फ्लॅट रेडी नसेल, तर रजिस्ट्रेशन नंतर जसं-जसं कन्स्ट्रक्शन स्टेटस होईल फ्लॅटचं, त्याप्रमाणे तुम्हाला ती अमाउंट बिल्डरला द्यावी लागेल. जर तुमचं होम लोन नसेल, तर तुम्हाला ती ती जेवढी बिल्डर डिमांड करेल,
बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन स्टेटस तेवढी अमाउंट तुम्हाला द्यावी लागेल. ही जी डिमांड असेल, ती तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा मेन्शन केलेली असेल, की या स्टेजला एवढी-एवढी अमाउंट तुम्हाला द्यावी लागेल. हे सर्व डिटेल तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेले असणार. तर रजिस्ट्रेशनच्या पूर्वी तुम्हाला ॲग्रीमेंटची कॉपी तुम्ही त्यांच्याकडनं मागवून घ्या. ती ॲग्रीमेंटची कॉपी डिटेल थोरो 2 ते 3 वेळेस तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये अजून काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या पूर्वीच ते डाउट्स क्लिअर तुम्ही करून घ्या. कारण की ॲग्रीमेंटमध्ये बिल्डर बऱ्याचशा काही गोष्टी मेन्शन करतो, जे की आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे ॲग्रीमेंटची जी काही कॉपी असेल ती वाचणे खूप इम्पोर्टंट असते. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत ॲग्रीमेंट पूर्णपणे वाचून तुमच्या क्वेरीज क्लिअर करत नाही, तोपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही पुढे जाऊ नका. तर ही होती इन शॉर्ट, इनफॅक्ट इन डिटेल प्रोसेस तुमच्या पोझिशनपर्यंतची. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी डेफिनेटली त्यांना त्यांचा ॲन्सर करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.